नमस्कार मंडळी. जसे की आपल्या सगळ्यांना माहीत आहे, मार्च महिना जवळ आलेला आहे आणि मार्च महिना आलं की सगळ्यांना एकच गोष्ट आठवते, ते म्हणजे ट्रॅफिक पोलीस आणि त्यांचे फाईन. A few moments later. आता सरकारने HSRP नंबर प्लेट प्रत्येक वाहनासाठी कंपल्सरी केलेली आहे आणि मार्च महिना आला की ट्रॅफिक पोलिसांकडून चेकिंग खूप कडक केलं जातं. आता कडक म्हणजे काय ते आपल्याला माहीतच आहे. तुमच्याकडे लायसन असेल, गाडीचे डॉक्युमेंट असतील, PUC असेल, इन्शुरन्स असेल, पण जर तुम्ही जुनी नंबर प्लेट बदलून HSRP नंबर प्लेट बसवली नसेल, तर मग तुम्हाला हे करावं लागेल. आणि जर सापडलाच तर ट्रॅफिक पोलिसांकडून तुमच्यावर कारवाई होणारच. यासाठी ट्रॅफिक पोलीस कायमच तत्पर असतात. मजाक बाजूला ठेवा मित्रांनो. आजचा विषय फक्त माहितीचा नाही, तर तुमच्या खिशाचा, तुमच्या वाहनाचा आणि तुमच्या सुरक्षेचा आहे. HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ही फक्त नवीन नंबर प्लेट नाही, तर तुमच्या वाहनाची कायदेशीर ओळख आहे. तुम्ही बाईक चालवत असाल, कार, ऑटो किंवा कोणतंही खाजगी वाहन चालवत असाल, हा नियम सगळ्यांसाठी सारखाच आहे. जर तुमच्या गाडीवर HSRP नसेल तर पोलीस तुम्हाला थांबवू शकतात, दंड आकारू शकतात आणि काही ठिकाणी वाहन जप्तही होऊ शकतं. मार्च एंड जवळ आला आहे. आज डिजिटल युगात HSRPसाठी ऑनलाईन अप्लाय करता येतं, अपॉइंटमेंट मिळते आणि प्लेट बसवून मिळते. म्हणून मित्रांनो, आज तुमच्या वाहनासाठी HSRP अप्लाय करा. नियम पाळा, सुरक्षित राहा आणि जबाबदारीने गाडी चालवा. धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या योजना दूत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.